याच्यानंतर मुख्यमंत्री येणारच आहेत, त्याच्याविषयी ते सुद्धा अधिक सविस्तरपणे बोलतीलच. मात्र प्रश्न असा आहे की एवढी अनेक दशकं तुम्ही जो विदर्भाचा अनुशेष म्हणून सांगत होतात, मराठवाड्याच्या अनुशेषाविषयी बोललं जात होतं. मात्र आता विदर्भातले 8 मंत्री आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचे मंत्री सुद्धा विदर्भातले आहेत, आणि असं असताना तुम्हाला असं वाटतं की मार्क देण्याच्या पात्रतेची कामगिरी सुद्धा झालेली नाहीये. म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं? अशा कुठल्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतं की ज्या व्हायला पाहिजे होत्या, ज्या झाल्या नाहीयेत असं दिसतं? बघा, विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत. 2014 पासून महायुतीचं सरकार आहे. हो. मी 14 पासून बघतोय, पूर्वी पण आम्ही बघितलं. जर विदर्भाचे मुख्यमंत्री आणि एकदम मजबूत मुख्यमंत्री, बहुमताचे मुख्यमंत्री आणि प्रचंड अभ्यास असलेले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींचं नाव आहे, तरी पण विदर्भातील युवकांचा लोंढा अजूनही पुण्या मुंबईकडे का जातो, बेंगलोर आणि हैदराबादकडे का जातो, नोएडाकडे का जातो? त्या व्यवस्था का रोजगारांच्या इथे निर्माण झाल्या नाहीत 14 वर्षामध्ये? हे का करू शकला नाहीत? हा खरा प्रश्न येतो. खरं तर भविष्यातील मोठा प्रश्न हा बेरोजगारींचाच आहे. आज इथे हैदराबाद सारखं का IT हब झाला नाही? तेवढा रोजगार का उपलब्ध झाला नाही? तुम्ही कोणत्याही खेड्यामध्ये जा, त्या खेड्यातील 10 मुलांपैकी 6 मुलं 7 मुलं तुम्हाला पुणे, मुंबई, बेंगलोर, नोएडा या भागात गेलेले दिसतात. आम्ही बघतोय खेड्यात, आम्ही ग्रामीण भागात गेल्यानंतर ते सगळं बघतोय, आम्हाला दिसतंय. हे यश आहे की अपयश आहे? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुम्ही विचारलात की बॅकलॉगच्या संदर्भात. बॅकलॉग तो मुळात आहे. कारण काय झालं, समतोल विकास महाराष्ट्राचा होणं हे आम्हाला अपेक्षित होतं. तुम्ही जर आत्ता सगळे आकडेवारी काढली तर पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, मीरा रोड हा जो मेट्रो रिजन आहे, यातील दिलेले पैसे आणि यामध्ये असलेले प्रोजेक्ट प्रकल्प याची गोळाबेरीज करा आणि विदर्भात मिळालेल्या पैशाची गोळाबेरीज करा. 20% सुद्धा, म्हणजे 10%, 12% सुद्धा पैसे, माझ्याकडे ती सगळी आकडेवारी मी काढली म्हणून आपल्याला सांगतोय, ते विदर्भाला मिळाले नाहीत. याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री जरी विदर्भाचे असले तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून एका मोठ्या समाजाचं त्यावर कंट्रोल राहिला आहे, प्राबल्य राहिलेलं आहे. आणि सत्तेमध्ये ते नेहमी कुणाचेही मुख्यमंत्री पदावर कोणी असू देत, ते वसंतराव नाईक असू देत, मासा कन्नमवार असू देत. नाही, तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणालात की एका विशिष्ट याचं प्राबल्य राहिलेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं? मी सांगायचो ना, मराठा समाजाचा प्राबल्य आहे. सत्तेतील वाटा मॅक्झिमम त्यांच्याकडे, मंत्रिमंडळात ती आकडेवारी करा. त्यानंतर त्या विदर्भाला दुय्यम स्थान मिळतं. मुख्यमंत्री म्हणून त्या जो वाटा विदर्भाला मिळाला पाहिजे ते नाही आणू शकत. कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांना पण मर्यादा आहेत की त्यांना सगळ्या मर्यादा यासाठी आहेत की सगळ्यांना सांभाळून न्यायचं आहे. प्रश्न असा आहे की हा जो जातीय समतोल आहे त्याचा आणि विदर्भाचा वाटा मिळण्याचा किंवा विदर्भावर अन्याय होण्या न होण्याचा काय नेमका एकमेकांशी संबंध आहे? तेच सांगतोय की बघा, आज जरी महसूल मंत्री आमच्याकडे आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, आणि बाकी तर मग किरकोळच आहेत, काय अनेक जिल्ह्याला मंत्रीपद पण नाही. तिघांच्या वाट्यामध्ये जे काही मिळालं असेल ते आहे. सगळ्यांच्याकडे काय खाती आहेत, तर 2 खाती महत्त्वाची सोडली तर सगळी पूर्वी काँग्रेसमध्ये होती, तशीच आत्ताची स्थिती आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री एक पद आम्हाला मिळालं, तेवढंच एक दिलासा आहे. पण एक सांगा मला, तुम्ही MSRDCची कामं, MMRDAची कामं, सिडकोची कामं ही सगळी जर आपण गोळा केली आणि यांचा निधी एकत्रितरित्या पाहिला तर तो आत्ता जी होणारी कामं आहेत मोठमोठी सगळी, नाही ठीक आहे, मुंबई हे वाढतं शहर आहे, कॅपिटल आहे आपलं फायनान्शियल, आम्ही समजू शकतो, राज्याचं कॅपिटल आहे, फायनान्शियल कॅपिटल पण आहे. आणि या सगळ्यामध्ये जो वाटा त्या सगळ्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नाशिकपर्यंत तो निधी किती मिळतो आणि विदर्भाला किती मिळतो, मराठवाड्यातला किती मिळतो, तुम्हाला एक सांगितलं पाहिजे. आमचं पर कॅपिटल इन्कमचं काय? महाराष्ट्रात 11 जिल्हे होते, आता एका जिल्ह्याचा परत त्यामध्ये भर पडली, तो जळगाव. आत्ताच्या अलीकडे आलेले 12 जिल्हे, ही त्यातील 7 जिल्हे देशातील 100 जिल्ह्यात मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विदर्भात. नाही, हे सगळी तुम्ही आकडेवारी सांगताय ती बरोबरच आहे, त्याच्याविषयी काही दुमत नाही आहे. पण ह्याच्या मागे जो ज्या प्रकारे सामाजिक तुम्ही जो मुद्दा मांडताय की कुठल्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळतं, हे जर चित्र बदललं तर हा इम्बॅलन्स जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्कीच राहील. हे काही याला आताच्या मुख्यमंत्री उदाहरणार्थ मराठा समाजाच्या जेवढे मंत्री आहेत त्याच्याऐवजी ते प्रमाण कमी झालं.